नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। रायगड लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी माजी आमदार धैर्यशील पाटील यांना मिळावी यासाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे। यासाठी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात भाजप कार्यकर्त्यांचे जोरदार मेळावे पार पडत आहेत। पेण सुधागड मतदारसंघातील कार्यकर्ता मेळावा अलोट गर्दीत पार पडला। धैर्यशील पाटील यांनी मुद्द्याला हात घालत आताची परिस्थिती बदलली असल्याचं सांगितलं। तसंच 2019 साली तटकरे यांच्यासोबत असलेले 5 आमदार आता त्यांच्या विरोधात असल्याचं नमूद केलं। त्यामुळे रायगडमध्ये खासदारकीचा उमेदवार भाजपाचाच असावा अशी पुस्ती देखील त्यांनी जोडली। कुणबी समाजातील होतकरू तरुण तरुणींनी UPSC MPSC परीक्षेत उत्तीर्ण होऊन IAS IPS अधिकारी तयार व्हावेत। यासाठी लागणारे प्रशिक्षण वर्ग, वाचनालय आणि इतर सर्वतोपरी सहकार्य केलं जाईल असं ठोस आश्वासन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री नामदार आदितीताई तटकरे यांनी दिलं। कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा रोहा तालुका अंतर्गत रोहा येथे काही वर्षांपूर्वी उभारण्यात आलेल्या स्वर्गीय पारा सानप कुणबी भवनमधील नवीन सभागृहाचं उद्घाटन नामदार आदितीताई तटकरे यांच्या हस्ते संपन्न झालं। त्यावेळी उपस्थित असलेल्या कुणबी समाज बांधवांना त्यांनी संबोधित केलं। नवी मुंबईतील कोपरखेरणे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर 8 मधील बालाजी थिएटर बाजूला असलेल्या झोपडपट्टीत सर्रास चरस गांजा विक्री होत होती। कोपरखेरणे पोलिसांनी धाड टाकत गांजा विक्री करणाऱ्या टोळीला रंगेहात पकडलं। यावेळी त्यांच्याकडून जवळपास 20 किलो गांजा जप्त केला। 2 दिवसांपूर्वीच कोपरखेरणे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलले असून जुन्या अधिकाऱ्यांच्या जागी औदुंबर पाटील हे रुजू झालेत। त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अनधिकृत उद्योगांची यादी मागवली। त्यानुसार अनेक ठिकाणी धडक कारवाईला सुरुवात केली आहे। चौक भिळवले धरणात व्यावसायिकाने उत्खनन करून दगड मातीने ते बुजवण्याचं काम सुरू केल्याचं पाहावयास मिळतंय। धरण परिसरात मातीचा भराव झाल्याने निसर्गाची अतोनात हानी होत आहे। या व्यावसायिकांनी शासनाचा महसूल बुडवला आहे। त्यांच्यावर कारवाईच्या मागणीसाठी पाताळगंगा नदी आणि पर्यावरण संवर्धन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अरुण जाधव यांनी उपविभागीय अधिकारी पाटबंधारे विभाग कर्जत यांच्याकडे लेखी तक्रार आणि नायब तहसीलदार खालापूर यांच्याकडे फोनद्वारे तक्रार केली आहे। व्यावसायिकांनी तेथील जागा पूर्ववत करावी, अन्यथा राष्ट्रीय हरित लवादाकडे जाण्याचा इशारा अरुण जाधव यांनी दिला आहे। रोहा तालुक्यातील कुमार देशपांडे यांनी परिसरात जखमी अवस्थेत आढळणाऱ्या मुक्या प्राण्यांवर मोफत उपचार करून आज तागायत हजारो मुक्या प्राण्यांना जीवनदान दिलंय। प्रसिद्धीचा मोह न करता त्यांनी केलेल्या निस्वार्थी कार्यामुळे त्यांची जिल्ह्यात मुक्या प्राण्यांचे देवदूत अशी ओळख आहे। कुमार देशपांडे हे विषारी आणि बिनविषारी सर्प पकडून त्यांना जंगलात सोडून देतात। त्याचबरोबर अपघातामध्ये जखमी झालेल्या गायी, बैल, मांजरे, भटके कुत्रे अशा निराधार प्राण्यांवर उपचार करतात। हे सर्व कार्य परमेश्वरच माझ्याकडून करून घेतो असं ते म्हणतात। या कार्यासाठी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलं त्यांना सहकार्य करतात। विद्यार्थ्यांमध्ये शालेय जीवनापासून आर्थिक साक्षरता रुजवण्यासाठी कर्जतमधील किरवली येथील राजीप शाळेत मुख्याध्यापिका प्रियांका हरवंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पैशांचं नियोजन आणि गुंतवणूक, बँकेचे व्यवहार, कर्ज आणि व्याज प्रणाली तसंच UPI सारख्या आधुनिक साधनांचा वापर करताना घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन शिबिर राबवण्यात आलं। दी अण्णासाहेब सावंत कोऑपरेटिव्ह अर्बन बँक महाड लिमिटेड शाखा कर्जत यांच्या वतीनं सिनियर क्लार्क कृष्णा सुतार, सहाय्यक आदित्य कृष्णा जाधव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं। यावेळी विद्यार्थी, शिक्षक वृंद उपस्थित होते। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।